महापालिका निवडणुकांचा गुलाल जो आहे तो आता थंडावलेला असतानाच दुसरीकडे जिल्हा परिषदेचं बिगुल जे आहे ते वाजलेलं आहे आणि सोलापूरमध्ये खरं तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदा जिल्हा परिषदेचं नक्की चित्र कशा पद्धतीचं असणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आहेत। दादा, खरं तर आता जिल्हा परिषदेचा बिगुल वाजलेला आहे आणि नुकत्याच महापालिकांचा धुरळा जो आहे तो थांबलेला आहे। खरं तर अपेक्षित यश जे आहे ते पक्षाला येताना पाहायला मिळालं नाही, विशेषतः सोलापूरमध्ये। कशा पद्धतीनं जिल्हा परिषदेची एकंदरीत रणनीती असणार आहे आणि काय चित्र असणार आहे जिल्हा परिषदेमध्ये? सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार मानणारा तो भाग आहे। आदरणीय पवारसाहेबांच्या विचारावर श्रद्धा असलेला आणि अजितदादाच्या कार्यशैलीवर प्रेम करणारा हा सोलापूर जिल्हा आहे आणि त्यामुळं ग्रामीण भागाचं चित्र हे निश्चितपणे हे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दृष्टीनं अतिशय सकारात्मक दिसेल। खरं तर दोन मोठे पक्षप्रवेश जे आहेत ते जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाली त्याच दिवशी झालेले आहेत। त्यापैकी तुमचे मोहोळमधलेच विजयराज डोंगरे असतील किंवा अक्कलकोटमधले पाटील असतील, ताकद कुठेतरी पक्षाची आता वाढताना पाहायला मिळते। हो, निश्चितपणे सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी पहिल्यापासूनच थोडाच कमकुवत राहिलेला आहे। या ठिकाणी माजी आमदार कैलासवासी सिद्धरामप्पा पाटील यांचं पूर्ण कुटुंब, त्यात शिवानंद पाटील असतील, त्यांचे दुसरे दोन्ही भाऊ हे आमच्या पक्षामध्ये आलेले आहेत आणि ते जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील होते, जिल्हा बँकेचे संचालक त्या ठिकाणी होते, बाजार समितीचे सभापती, असे अत्यंत महत्त्वाच्या जबाबदारीच्या पदावर काम करणारी माणसं आमच्या पक्षामध्ये त्या ठिकाणी आलेली आहेत। आणि त्या ठिकाणी अक्कलकोटमध्ये शिवसेनेचे असलेले सिद्धराम मित्रे साहेब असतील, काँग्रेसचे मल्लू पाटील असतील आणि आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिवानंद पाटील आणि आमच्या आधीचे सहकारी हे सगळे एकत्रित मिळून त्या ठिकाणी निवडणुकीची व्यूहरचना करतील। आणि मोहोळ तालुक्यामध्ये मनोहरभाऊ डोंगरे यांनी काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला नव्हता, परंतु त्यांचे चिरंजीव विजयराज डोंगरे हे भारतीय जनता पार्टीमध्ये होते, त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळं निश्चितच मोहोळ तालुक्यामधली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणखी भक्कम झालेली आहे। जिल्ह्याभरामध्ये कशा पद्धतीचे चित्र असेल आणि भाजपसोबत म्हणजे महायुती म्हणून आपण लढणार आहात की स्वतंत्रपणे निवडणुका राष्ट्रवादी लढेल, काय परिस्थिती? कसं आहे, ग्रामीण भागामध्ये प्रत्येक तालुक्यातली परिस्थिती वेगळी आहे आणि त्या परिस्थितीनुसार तिथले स्थानिक कार्यकर्ते त्यांना ज्या ठिकाणी सुटेबल वाटेल त्या पद्धतीचं त्या ठिकाणी युती किंवा आघाडी करतात। आमचा प्रयत्न आहे की सर्व ठिकाणी एकसारखी आघाडी झाली तर जिल्ह्यामध्ये एक सकारात्मक वातावरण होण्याच्या दृष्टीने थोडीशी मदत होईल, परंतु त्या ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी तयारी केलेली असते, ऐन वेळेला त्याला थांबायला सांगितलं तर त्याची अडचण होते। त्यामुळं शक्यतो त्या ठिकाणी स्थानिक पातळीवरच निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही दिलेले आहेत। आता पुण्यामध्ये तुतारी आणि घड्याळ एकत्र येऊन त्या ठिकाणी निवडणुका लढल्या गेल्या। सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 4 आमदार तुतारीच्या चिन्हावर निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत। ते तसे तर राष्ट्रवादी पक्षाच्या विचाराचेच आहेत, त्यांची श्रद्धा अजितदादांच्यावर आहे। त्या मतदारसंघामध्ये तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काय पद्धतीचं त्या ठिकाणी समीकरण जुळता येते का याची देखील चाचपणी आम्ही करत आहोत, परंतु शेवटी तिथल्या स्थानिक नेत्यांना याच्या संदर्भातला निर्णय घेण्याचा अधिकार असणार आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस हा सोलापूरचा बालेकिल्ला राहिलेला आहे, मात्र आता त्यातलेच अनेक नेते जे आहेत, विशेषतः माड्याचे माजी आमदार आहेत, मोहोळमधले माजी आमदार आहेत, हे आता आपल्या पक्षात नाही आहेत। त्यामुळे पक्षाची काय परिस्थिती आगामी निवडणुकीमध्ये असणार आहे, त्याचा फरक काही पडणार आहे का या जिल्हा परिषद निवडणुकांवरती? हे पहा, कुठलाही नेता गेल्यानंतर किंवा एखादा साधा कार्यकर्तासुद्धा आपल्याला सोडून जातो, त्यावेळेला थोडाफार फरक पडतच असतो आणि तो आपण स्वीकारला पाहिजे। कार्यकर्ता निघून गेला तर आम्हाला काही फरक पडत नाही, गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे हे म्हणायला ठीक वाटतं, परंतु प्रत्यक्षामध्ये आपल्याकडे असताना तो मावळाच असतो, त्यामुळे जातानाही तो मावळाच असतो। त्यामुळे तो जाताना किंवा गेल्यामुळं हे पक्षाचं नुकसानच होतं। अशा पद्धतीची पक्षांतरं ही महाराष्ट्राला किंवा कुठल्याच पक्षाला नवीन नाही आहेत, पण तरीसुद्धा गेला की तयार होतो ही देखील वस्तुस्थिती आहे। त्यामुळं जे नेते आम्हाला सोडून गेले त्या ठिकाणी आम्ही पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। ठीक आहे, पडझड थोडी त्या ठिकाणी झालेली आहे, परंतु आम्ही निष्ठेनं आणि जोमाने त्या ठिकाणी आमचा पक्ष नव्यानं उभारण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचं चित्र उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निकालामध्ये दिसणार आहे। खरं तर बाळाराजे पाटील जे राजन पाटलांचे चिरंजीव आहेत आणि अजित पवारांना ज्यांनी चॅलेंज दिलं होतं ते कुठून निवडणूक लढणार आहेत याबाबत साशंकता आहे, लढणार आहेत की नाही आहेत।
नक्की कशी रणनीती असणार आहे? पाटील कुटुंबाच्या विरोधात कोण उमेदवार असणार आहे? मी यापूर्वीच अनगरकर पाटलांना एक चॅलेंज दिलं होतं. त्यांनी त्यांचा अनगर भाग सोडावा आणि मी जो माझा नरखेड भाग आहे तो मी सोडतो आणि तालुक्यामध्ये ज्या मतदारसंघामध्ये खुली जागा असेल किंवा जो मतदारसंघ ओपनसाठी असेल त्या मतदारसंघामध्ये आमनेसामने निवडणूक लढू आणि त्या ठिकाणी जर माझा पराभव झाला तर मी राजकारण सोडेन अशा पद्धतीचं मी आवाहन केलं होतं. जर पोरांना झेपत नसेल तर बापानं माझ्या विरोधात निवडणूक लढवावी असंही त्या ठिकाणी मी म्हटलं होतं. परंतु आता अर्ज भरायला 3 दिवस राहिलेत, अद्याप तरी त्यांनी माझं हे चॅलेंज स्वीकारलेलं दिसत नाही. त्यामुळं मी तर माझ्या निर्णयावर ठाम आहे. माझा नरखेड हा मतदारसंघ सुरक्षित असताना मी कुरुल जिल्हा परिषद गट जो आहे त्या गटातून निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे आणि त्या ठिकाणी त्या कुरुल मतदारसंघामधून त्यांनी कुणीतरी अनगरकर पाटलांपैकी कुणीतरी निवडणूक लढवावी अशी अपेक्षा होती. ते म्हणाले होते की आम्हाला त्या ठिकाणी निवडणुकीला उभारायची गरज नाही, आमचाच एखादा 3ऱ्या फळीतला कार्यकर्ता हा उमेश पाटलाचा पराभव करायला सक्षम आहे. आता त्यांच्याकडं तर 3ऱ्या, 1ल्या, 2ऱ्या फळीतला तर कार्यकर्ता कोण सापडला नाही. त्यांनी आमच्यातलाच एक बिडू पळवून नेलेला आहे आणि त्याला आता नटवलेला आहे. आता एखाद्या कारखान्याचा चेअरमन, कारखान्याचा मालक हा यांचा 3ऱ्या फळीतला कार्यकर्ता असतो म्हणजे आता मला त्यातून काय बोध घ्यावा याच्यातून हेच मला समजत नाही. परंतु आम्ही त्या ठिकाणी निकरानं त्यांचा प्रतिकार करत आहोत आणि हा तालुका जो आहे आमचा तो पुरोगामी विचाराचा आहे आणि तो पुरोगामी विचाराच्या सोबत राहील याच्याबद्दल मला निश्चित खात्री आहे. माझे स्वतःचंच त्या ठिकाणी उमेदवारीचा संदर्भ नाही, संपूर्ण तालुक्यामधल्या प्रत्येक मतदारसंघामधला मतदारांमध्ये ज्या बाजूनं राजन पाटील असतील त्याच्या विरोधामध्ये मतदान करण्याचं मोहोळ तालुक्याची सध्याची स्वभाव प्रकृती झालेली आहे आणि त्यामुळं निश्चितपणे ज्या बाजूनं राजन पाटील आहेत त्याच्या विरोधातलाच निकाल हा मोहोळ तालुका देईल. हे होते उमेश पाटील आणि राजन पाटील आणि त्यांच्या मुलांना त्यांनी पुन्हा एकदा चॅलेंज आहे ते दिलेलं आहे की माझ्या विरोधात तुम्ही स्वतःचा मतदारसंघ सोडून निवडणुकीला सामोरं या, जर त्यात पराभव झाला तर मी राजकारण सोडून देईल अशा पद्धतीची भीष्म प्रतिज्ञा उमेश पाटील यांनी घेतली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.